धंद्यात भरभराट करून देण्याचा आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीनं विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी भोंदूबाबा यौवन भानुदास गोहाड राहणार दारणा सांगवी याला अटक केली आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी परिसरातील पीडित महिला चहाचं दुकान चालवत होती। व्यवसायात अपेक्षित उत्पन्न होत नसल्यानं ओळखीच्या व्यक्तींनी तिला दारणा सांगवी येथील भोंदूबाबा यौवन गोहाड याकडे जाण्याचा सल्ला दिला। गोहाड यानं मंत्रतंत्र, जादूटोणा आणि मंतारलेले तांदूळ, धुनी तसेच जडीबुटीच्या पुडीच्या माध्यमातून व्यवसायात भरभराट होईल असं सांगून तिच्याकडून 3000 रुपये उकळले। यानंतर माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाही तर जादूटोणा करून तुला ठार मारीन अशी धमकी देत आरोपीनं पीडितेवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे। आरोपीचं पहिलं लग्न झालेलं असतानाही त्यानं पीडितेशी जबरदस्तीनं विवाह केला। यानंतर घरात सुरू असलेल्या भोंदूगिरीला पीडित महिलेनं विरोध केल्यानं आरोपीनं तिला मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली। हा छळ 2 ते 3 वर्ष सुरू होता। काही दिवसांपूर्वी आरोपीनं पीडित महिला आणि तिच्या 1 वर्षाच्या मुलाचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तक्रारीत नमूद करण्यात आलाय। यातून सुटका करून घेत पीडित महिला नातेवाईकांकडे गेली। यानंतर पीडित महिला आणि तिच्या नातेवाईकांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांसोबत संपर्क साधला। अनिसाच्या कार्यकर्त्यांनी तिला नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात नेऊन तक्रार दाखल करण्यासाठी मदत केली। जिल्हा पोलीस अधीक्षक DS स्वामी यांच्या निर्देशानुसार सायखेडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। अनिसाच्या पदाधिकाऱ्यांनी यौवन गोहाड यानं यापूर्वी अनेक व्यक्ती आणि कुटुंबांची मंत्रतंत्र आणि जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक आणि शोषण केलं असल्याची शक्यता वर्तवली आहे। अशा प्रकारची फसवणूक किंवा अत्याचार सहन केलेल्या नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार नोंदवावी असं आवाहन अनिसचे राज्य प्रधान सचिव डॉक्टर TR गोराने, जिल्हा कार्याध्यक्ष प्राचार्य आशा लांडगे, प्रल्हाद मिस्त्री आणि कृष्णा चांदगुडे यांनी केलं। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरणकुमार आवारे, नाशिक।